नमस्कार मंडळी. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर तुम्ही कालच्या मिनी व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, की आम्ही कुठं गेलो होतो. तर सकाळी-सकाळी फ्रेश होऊन मी आणि रुद्राणी निघालो होतो. त्यानंतर कोमल आणि सर आम्हाला घ्यायला आली होती. कारण की हे आदल्या दिवशीच तिकडे स्टेडियमवरती गेलेले होते. कारण की नियोजन हे पुणे मोकळे होते. त्यामुळे ऑफिसमधील बऱ्यापैकी लोक तिकडं नियोजन करण्यासाठी गेले होते आणि आम्ही पोहोचलो होतो स्टेडियमवरती. बी.के. बिर्ला स्कूलमध्ये आहे हे. खूप छान वातावरणात आहे, एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. हे तळेगावच्या तिकडे आहे. मी अशी काहीशी तयार होऊन गेली होती. त्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता वगैरे करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता किती कलरफुल सगळेजण दिसत आहेत. कारण की महाराष्ट्रभरातून सर्व टीम आलेल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी असं हे आमचं डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून जेवढे काही ऑफिस आहेत, रुग्णालय किंवा जे काही ऑफिस आहेत, ए-एम-ओ वगैरे, तिथून सर्व ह्या टीम आलेल्या होत्या. त्यामुळं खूप सारी लोक होते. 700-800च्या जवळपास होती लोकं. आणि त्यांच्या इथून मी जात असताना काही गप्पा मारत होते, की खूप छान नियोजन केलेलं आहे. आणि तिथं तुम्ही पाहू शकता हे मध्यभागातच छोटंसं मंदिर आहे. त्यामुळं आणखी प्रसन्न वाटत होतं. आणि त्यानंतर क्रिकेटचे मॅचेस स्टार्ट झालेले आहेत. कारण की क्रिकेटच्या मॅचेस खूप होत्या आणि ग्राउंड 2च असल्यामुळे इनॉग्रेशनच्या आधीच मॅचेस सुरुवात केलेल्या होत्या. आणि जे काही आपले सर्व काही कर्मचारी आहेत त्यांनी वेळात वेळ काढून प्रॅक्टिस केलेली आहे आणि ते इथे चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. त्यानंतर सर्वजण इनॉग्रेशनसाठी आपल्या ह्या हॉलमध्ये जमलेले आहेत, इंडोर हॉलमध्ये. आणि इथेच आपले बॅडमिंटन ही स्पर्धा होणार आहे. तुम्ही पाहू शकता किती कलरफुल दिसत आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरातून टीम आलेल्या होत्या आणि सर्वांनी उभे राहून आलेल्या मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात मस्त असे स्वागत केलेले आहे. मान्यवर हे एकदम डायरेक्टर होते, त्यानंतर सी-ओ होते, एम-ओ होते, एम-एस होते, त्यानंतर ए-ओ होते. खूप सारे मोठे-मोठे अधिकारी आलेले होते. मान्यवर स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत गीत ठेवलेलं होतं. आमच्या ऑफिसमधलेच एक सर आहेत, त्यांनी छानसं असं तबलावादन केलेलं होतं आणि दुसरे सर होते की त्यांनी स्वागत गीत गायलेलं होतं. इतर वेळेला कोण काय करतं म्हणजे शक्यतो ऑफिसमध्ये तर सगळ्यांचं कामच असतं, परंतु त्यांच्यामधील जे काही सुप्त गुण आहेत ते कधीच पाहायला मिळत नाहीत. परंतु हे कधी वार्षिक समारंभ असेल किंवा ऑफिसमधला कुठला कार्यक्रम असेल तर तेव्हा त्यांच्यामधील जे काही सुप्त गुण आहेत ते पाहायला मिळतात. इथं खूप छान पद्धतीने त्यांनी तबलावादन केलं होतं आणि त्या सरांनी गीत गायन केलं होतं. छानसं असं स्वागत गीत झालं. त्यानंतर महाराष्ट्र गीत झालं होतं. त्यामुळे सर्वजण असे उभा टाकलेले होते. खूप छान गीतही झालं होतं. त्यानंतर दीपप्रज्वलन झालं. कारण की जेव्हा दीपप्रज्वलन झालं त्याच्यानंतरच आपल्या कार्यक्रमाची खरी सुरुवात होते. सर्व अधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर सर्व मान्यवरांचे आता त्यांना स्वागत करणार होते, जे की त्यांना एक मोमेंटो, त्यानंतर एक वृक्ष दिला होता आणि एक छोटीशी गिफ्ट ऑफिसकडून म्हणून त्यांना एक छोटंसं पुस्तकही गिफ्ट दिलं होतं. त्या पुस्तकामध्ये एका सरांनी सांगितलं होतं, की हे पुस्तक जे आहे ते पूर्ण आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आहे, मन प्रसन्न ठेवण्यासाठी आहे, असं सांगितलं होतं. खूप छान प्रत्येकांचे असे स्वागत समारंभ झालेले आहेत. आमचे डायरेक्टर होते, सी-ओ होते, त्यानंतर एम-ओ, एम-एस जे काही आमचे बऱ्यापैकी मोठे-मोठे अधिकारी आलेले होते. त्यांचे सर्वांचेच स्वागत झाले आणि त्यानंतर आमच्या सरांचं भाषणही झालं होतं. त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला सूचनाही दिल्या आणि डायरेक्टरांनीही आम्हाला छानशा अशा सूचना दिल्या. त्या सूचनांचं पालन सगळेच करतील असे त्यांची अपेक्षा होती. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी छानसं असं सूचनांचे पालन केले. त्यानंतर तिथल्या एज्युकेशनवाल्यांनी आमच्या डायरेक्टरांचंही सत्कार समारंभ केला होता. खूप छान असं सगळं नियोजन होतं. तुम्ही पाहू शकता. आणि तिथं ना एकदम कलरफुल वातावरण झालं होतं. पूर्ण वेगवेगळ्या टीम होत्या. त्यामुळं कोण ऑरेंज होतं, तर कोण ग्रीन होतं, कोण ग्रे, ब्लॅक सगळे काही कलर मिक्स झाले होते आणि आमच्या ऑफिसचा कलर होता पर्पल. खूप छान वाटत होतं हे वातावरण बघून. मी पहिल्यांदा माझ्या कॉलेज लाईफमध्येच हे सगळं काही झालेलं आहे आणि सांगता आमची जनगणमननी झाली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इकडं मी हिला स्विमिंग पूल वगैरे दाखवत होतं. हिची इच्छा होती की मी पोहते, पण म्हणलं आपण कधी पोहलेले नाही आहे.
त्यामुळं आणि एकतर ऊनही खूप होतं सध्या आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले होते तिकडं पाण्याला हात लावू नका म्हणून. त्यानंतर आमच्या हे ऑफिसच्या मॅचेस चालू झालेल्या होत्या व्हॉलीबॉलच्या. छानपैकी प्रत्येकजण आपापल्या परीने खेळत होते. त्यानंतर आम्हाला हा मस्त पॉईंट भेटला आणि वेळ झाली होती दुपारी जेवणाची. जेवणाचाही मेनू असा छान होता. त्यामुळे सगळे खुश होते. खरं तर कसं आहे ना, तुम्ही पाहू शकता कुठल्याही कार्यक्रमाला जावा, परंतु जेवणाचा मेनू असेल ना, तर सगळे खुश होतात. त्यामुळे जेवण बऱ्यापैकी सगळ्यांनी मस्त असं फस्त केलं. छानसं असं जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि यांचं जेवण हे जिरवण्यासाठी बघा अशी कशी मस्ती करत आहेत. खूप मस्ती करत होते. काही गेम बघतच नव्हते. त्यानंतर आम्ही छानसं असं फोटोशूट करत होतो. ते फक्त आपल्या मोबाईल आणि खेळ यामध्ये जास्त गुंतलेले होते. छानसं आम्ही पण फोटोशूट केलो. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता जेवण झाल्यानंतर प्रत्येकाच्या अशा काही गप्पा होत्या. खूप दिवसांनी भेटलेले होते सगळेजण. परत एकदा देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो दुसऱ्या मॅचकडे. तर मी इकडं आली होती तर तुम्ही पाहू शकता सर्वजण जेवण करून निघाले होते आणि हे आमच्या ऑफिसमधलेच आहेत. सर्वजण गेम पुढचा कसा खेळायचा यावर यांचं डिस्कशन चालू आहेत. खूप मोठ्या मोठ्या ह्या गप्पा मारत होत्या. बघू उद्याचा दिवस आहे यांच्याकडे काय करतात ते. आजचा तर दिवस असाच गेलेला आहे. आणखी आमचे 1-2च मॅचेस झालेले आहेत. पुढच्या पण आणखी फायनल वगैरे व्हायचे आहेत. सध्या तरी हे जिंकलेले आहेत. त्यानंतर ह्या इकडे बॅडमिंटनची ही मॅचेस चालू होत्या आणि आमचे गणेश सर पण खूप छान खेळतात बॅडमिंटन. आणि तुम्ही पाहू शकता हे इंडोर गेम असल्यामुळे खूप छान आणि पटापट इकडच्या मॅचेस होत होत्या. इकडं पण 2 ग्राउंड होते. एक साईडला फिमेलचं होतं आणि एक साईडला मेलचं होतं. त्यानंतर खूप वेळ झाला होता म्हणून आम्ही निघालो घरी. परंतु हे निसर्गरम्य एवढं छान वातावरण होतं की वाटतच नव्हतं की घरी जावं. परंतु नाही दुसरा दिवस उद्याचाही दिवस मॅचेस आहेत त्यामुळं आम्हाला परत यावं लागणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दुसरा व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.